डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे। शिवसेना शिंदेगडाचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी महिला डॉक्टर, इतर डॉक्टर तसंच महिला नर्सेसना मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र नवजात बाळाला एनआयसीयू उपचारांची आवश्यकता भासू शकते आणि सर्व बेड्स भरलेले असल्यानं अन्य रुग्णालयात हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आणि याच कारणावरून वाद निर्माण झाल्याचा आरोप आहे। दरम्यान आपण बघतोय की डोंबिवलीत शिंदेच्या नगरसेवकाकडून 2 डॉक्टर आणि नर्सेसना मारहाण करण्यात आलेली आहे। आपण दृश्यांमध्ये सुद्धा बघू शकतोय। डिसिजन घेतलेलं की त्यांना पेशंटला फर्दर हायर सेंटरला पाठवायचं। मग तेव्हा जसं सांगितलं ते रिलेटिव्स एकदम रागारागाने बोलू लागले असं तसं, आणि तेवढ्यात मग आय थिंक कोणीतरी अजून सगळे आलेले, ते मला तेवढं नाही डिटेल माहिती आहे आत्तापर्यंत, पण ते लोकल होते, आय थिंक लोकल कॉर्पोरेटर होते। त्यांनी म्हणजे ऑन ड्युटी डॉक्टर आहेत, डॉक्टर वैभव, त्यांच्यावरती हात उचलला आहे, मारहाण केली असं मला व्हर्बली सांगितण्यात आलं आहे। आता आय एम व्हेरी अर्ली टू गिव्ह दॅट इन्फॉर्मेशन, पण त्यांच्याबरोबर ऑन ड्युटी गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर होत्या, त्यांचं डॉक्टर सृष्टी, त्यांचं पण तेच म्हणणं आहे की ते पण त्यांना पण थोडंसं हात वगैरे लागला आहे, धक्का दिला आहे। दरम्यान आपण बघतोय डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सेसना मारहाण झाल्याच्या प्रकरणाची एनडीटीव्ही मराठीनं बातमी प्रसारित केल्यानंतर अखेर प्रशासनाला कारवाई करावीच लागली आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्याला घ्यायचे। अमजद खान आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। अमजद, सोमवारी रात्री आपण बघतोय जे केडीएमसीचा शास्त्रीनगर रुग्णालय, त्या रुग्णालयात एका गरोदर महिलेला दाखल करण्यात आले। मात्र प्रसूतीच्या आधी डॉक्टरांना माहित पडलं होतं की तिला काही प्रॉब्लेम आहे, तिच्या बाळाला प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यासाठी डॉक्टरांनी एनआयसीयूचा सल्ला दिला होता। मात्र हॉस्पिटलवरील सर्व एनआयसीयू रिझर्व्ह असल्याने नातेवाईकांना सल्ला देण्यात आला की या महिलेला इतर ठिकाणी हलवण्याची गरज आहे। मात्र त्या ठिकाणी जे शिवसेना शिंदेगडाचे नगरसेवक रमेश म्हात्रे आले, त्यांचे कार्यकर्ते आले, त्यांनी डॉक्टरांना मारहाण केली। धक्कादायक म्हणजे यामध्ये 2 महिला नर्स आणि एका महिला डॉक्टरचा देखील समावेश आहे। एनडीटीव्हीने बातमी दाखवल्यानंतर जवळपास 24 तासानंतर रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे। सध्या विष्णुकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे। मात्र या सर्व घटनेनंतर जवळपास 18 तास कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील जेवढे शासकीय हॉस्पिटल होते ते बंद करण्यात आले होते, ओपीडी सेवा बंद करण्यात। अमजद, थोडंसं तुम्हाला थांबवतो। रमेश म्हात्रे स्वतः आपल्यासोबत एनडीटीव्ही मराठी सोबत जोडले गेलेत। रमेशजी, तुम्हाला हे तुमचं कृत्य समर्थनीय वाटतं का? मराठी सोबत आमचं कृत्य असं, आम्ही सुरुवातीला म्हणतो का जे काय झालं त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो का आम्ही जवळजवळ 25 वर्ष कंटिन्युअसली नगरसेवक आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा, परंतु आजही आमच्या हॉस्पिटलमध्ये अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर त्याबद्दल मला दिलगिरी व्यक्त करावीशी वाटते, कारण अशा घटना नाही घडायला पाहिजेत। का हॉस्पिटल आमचा गरिबांसाठी आहे आणि तो व्यवस्थित चालला पाहिजे, असे आमचे सतत प्रयत्न असतात। आम्ही पाणी खाते आणि वैद्यकीय विभाग यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची निधीची कमतरता करीत नाही, जेणेकरून गरिबांना त्याचा चांगल्यात चांगला फायदा व्हावा। तरीसुद्धा अशा घटना घडत असतील तर त्याच्याबद्दल आम्हाला नक्कीच वाईट वाटते। पण रमेशजी, वाईट वाटणं वेगळं आणि वाईट वाटल्यानं मारहाण करणं वेगळं। तुम्ही मारहाण नेमकी का केलीत आणि डॉक्टरांना ह्याचा नेमका का जाब विचारावा? अधिकाऱ्यांना तुम्ही जाब विचारू शकला असतात। कंडिशन अशी होती, एक आमच्या प्रभागातील गरीब महिला दलित समाजाची त्या ठिकाणी डिलिव्हरीसाठी गेलेली होती। सुरुवातीपासून ट्रीटमेंट त्याच हॉस्पिटलमध्ये चालू होती। तिची डिलिव्हरीची डेट आलेली होती, ती ॲडमिट झालेली होती आणि तिच्या बच्चूने आतमध्ये पोटातच स्टूल पास केलेलं होतं। तिला लेबर पेन सुरू झालेले होते प्रचंड प्रमाणात, आणि त्या डॉक्टरांचं 2 डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की आमच्याकडे बेड नसल्यामुळे तुम्ही त्या महिलेला सायनला घेऊन जा। आणि सोमवारी कंडिशन अशी होती सर, सर्व मुंबई बंद होती,
ट्रेन बंद होत्या, शाळा बंद होत्या, कॉलेजेस बंद होते आणि रोडसुद्धा संपूर्ण बंद होते. संपूर्ण मुंबई बुडालेली होती. आम्ही टी व्हीवर बातम्या बघत होतो आणि हा पेशंट जवळजवळ डिलिव्हरी व्हायला आलेली होती आणि बेड नसल्यामुळे सायनला कशी पोचणार होती. मी हाच प्रश्न विचारतो, सायनला पोचणार कशी? तर ते सांगायचे कशी पोचणार, तर लुकआउट तुमचा आहे. आमच्याकडे बेड नसल्यामुळे आम्ही काहीच करत नाही. खरं म्हणजे महापालिकेच्या मध्ये अशी तरतूद आहे का जर सुरुवातीपासून ट्रीटमेंट पेशंट तिथेच घेत असेल ट्रीटमेंट, तर त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर बाहेरून आणावं, डॉक्टर उपलब्ध नसेल तर डॉक्टर बाहेरून आणून ट्रीटमेंट करायची किंवा पेशंटची क्रिटिकल कंडिशन असेल तर दुसरीकडे शिफ्ट करून त्याची सुटका करायची. या बाबतीत ते काही ऐकून घेत नव्हते आणि ते दोघे नवीन होते. मी त्यांना ओळखत नव्हतो आणि तेही मला ओळखत नव्हते सर. आणि त्यानंतर मी त्यांना सांगितलं तुम्ही आमच्या CMOला फोन करा, सादिया मॅडमला. तर आम्ही मॅडमला फोन करणार नाही, आम्हाला नंबर द्या. तर आम्हाला नंबर, माझ्याकडे फोन नव्हता, मी त्या मुलीच्या आईच्या फोनवरूनच बोलत होतो. तर ते फोन पण नंबर देत नव्हते. तर फोन नंबर देत नसल्यामुळे ती गडबड झाली सर. आणि मग त्या गडबडीनंतर त्यांनी फोन दिला. फोन दिल्यानंतर सादिया मॅडमशी बोलणं झाल्यानंतर अर्ध्या तासात सादिया मॅडमने योग्य ती कारवाई केली. त्या महिलेला शिफ्ट केलं, तिची डिलिव्हरी केली आणि आज तो बच्चू जरी क्रिटिकल कंडिशनमध्ये असला तरीसुद्धा त्यांचं जीव वाचलं. जर रमेशजी, म्हणजे आता तुम्हीच सांगितलं एका फोनवर हे काम होऊ शकत होतं, मग तुम्ही मारहाण का केलीत? माझा सवाल मुळात हाच आहे. फोनवर काम होऊ शकत होतं, नंबर तुम्ही नगरसेवकात, तुम्हाला कुठूनही नंबर मिळू शकला असता. माझ्याकडे सादिया मॅडमचा फोन नव्हता, आमच्या CMOचा, तो त्या डॉक्टरांच्याच कडे होता. ते डॉक्टर फोन लावत नव्हते ना आम्हाला फोन नंबरही देत नव्हते. हे का देत नव्हते तो प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. रमेशजी, कसं आहे, तुम्ही एका महिलेला मारहाण केलेली आहे, महिला डॉक्टरांवर. एकीकडे तुमचाच पक्ष शिंदे साहेब लाडकी बहीण योजना सुरू करतायत, महिलांसाठी इतक्या योजना करतायत, महिलांचा सन्मान तुमचा पक्ष करतो असं तुम्ही म्हणता, आणि दुसरीकडे तुम्हीच महिलांना मारहाण करताय. मारहाण केलेली नाही, सरासर खोटं आहे. ओ, व्हिडिओ दिसतोय, खोटं कसं म्हणताय तुम्ही? आमच्याकडे व्हिडिओ आहे, तुम्ही एका स्क्रीनवर दिसताय, बाजूला तुमचा मारहाण करतानाचा व्हिडिओ दिसतोय. रमेशजी, फोन एका बोटाने तो फोन फेकून दिलेला आहे सर तिच्या हातातला. रमेशजी, अख्खा महाराष्ट्र आता व्हिडिओ बघतोय, आमच्याकडे व्हिडिओ आहे. तुम्ही सरळ सरळ नॅशनल टेलिव्हिजनवर खोटं नाही बोलू शकत. आणि अशा प्रकारांमुळे शिंदेचं नाव खराब होतंय असं वाटत नाही का? मला एक सांगा, तुमचं हे कृत्य समर्थनीय आहे का? आणि शिंदे साहेबांचं नाव याच्यामुळे खराब होते असं वाटत नाहीये का? आज जनमानसामध्ये काय प्रतिमा निर्माण झाली तुमची? तुम्ही म्हणतात 25 वर्ष तुम्ही नगरसेवकात, तुमचं तिकडे नाव मोठं आहे. खराब, एवढे चांगले काम करत असताना शिंदे साहेब आमचे एवढे चांगलं काम करतात, त्यांचं नाव खराब करणं आमच्या मनात सुद्धा येणार नाही. परंतु तुम्ही जे विचारताय प्रश्न ते सरासर खोटं आहे. एखाद्या वेळेला कॅमेऱ्याचा अँगल चुकला असेल म्हणून तसं वाटत असेल, परंतु मी छातीवर हात ठेवून सांगतो मी खोटं बोलत नाही आहे. मी त्या फोनवरती झटका दिला, एका बोटाने तो फोन उडवून लावला, एवढं मात्र खरं. तुम्ही आमच्याशी बोला, आमचा प्रॉब्लेम समजून घ्या. तुम्ही त्या कुणाशी बोलत होत्या मला माहिती नाही, ते लेडी डॉक्टर, पण ते आमच्या ऐकूनच घेत नव्हते. त्याच्यामुळे मला ते कृत्य करावं लागलं. मी फोन तिचा झटक्याने उडवून दिला. मी मारलेलं नाही आहे, एवढा मूर्ख माणूस नाही आहे मी महिलांवर हात उचलायला, आणि तेही डॉक्टरांवरती. कधीही होणार नाही असं आमच्याकडनं. बरं रमेशजी, तुमच्यावर नाहीये, अगदी तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ नये. आता एक पुढचा प्रश्न, मारा हे ना शिवाजी महाराजांनी केलं ना आम्हाला मार. अगदी अगदी आपण बरोबर आहे, तुम्ही म्हणतात असं छत्रपतींच्या राज्यात राहतो, अशा पद्धतीच्या घटना अशोभनीयच आहेत. मात्र दुसरा प्रश्न असा आहे की आता ही सगळी घटना घडल्यानंतर तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून एका बड्या लोकप्रतिनिधीचा दबाव होता असं म्हटलं जात आहे. तुम्हाला काय वाटतं? माझ्यावर गुन्हा दाखल होऊ नये याच्यासाठी कोण नेता दबाव निर्माण करतो हे मला नाही माहिती. परंतु गुन्हा दाखल झाला तरी अशा कारणासाठी 2 जीव माझ्यामुळे वाचत असतील तर असे अनेक गुन्हे माझ्याकडे झालेले आहेत लोकांच्यासाठी. तुम्ही लोकांचा पण विचार करा ना सर, डॉक्टरांचाच काय विचार करता? डॉक्टरांना तर देवाने बनवले लोकांचा जीव वाचवण्यासाठी, आणि ते त्या पेशंटला मरण्यासाठी पाठवत होते. मग आम्ही काय करायचं सांगा? बरं रमेशजी, आता अगदी शेवटचा प्रश्न आहे. तुमच्या जीव गेला असता. तुमच्या एकूणच भूमिकेवरनं दिसतंय की तुम्हाला तुमचं कृत्य आपण काही चुकीचं केलंय असं वाटत नाहीये. म्हणजे तुम्ही तुमच्या कृत्याचं समर्थन करताय का? तुम्ही जी मारहाण केली त्याबद्दल तुम्ही माफी मागणार आहात की नाही, हा शेवटचा प्रश्न आहे. हे कृत्य आम्ही केले ते ही दिलगिरी व्यक्त केलेली आहे सर. आणि मी हेही सांगतो की कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टरांनी आमच्या संपूर्ण वॉर्ड बॉयपासून क्लास 1 to क्लास 4 पर्यंतच्या कर्मचाऱ्यांनी जे काम केले ना ते मी आयुष्यात विसरणार नाही.
एवढं काम आमच्या कोरोनामध्ये केले, घरून डबे आणून हॉस्पिटलमध्ये जेवलेत. मी का त्यांच्यावरती असं करू? मी 25 वर्ष, हा 26वा वर्ष आहे माझा नगरसेवक म्हणून कंटिन्युअसली. तर मला सर्वांची जाण आहे, सर्व काही जाण मला आमचे कर्मचारी काय करतात, कुठल्या परिस्थितीत काम करतायत. परंतु कालचीच घटना अशी का घडली का सिच्युएशन बघा ना, मुंबईला पाठवतात आणि मुंबई बुडालेल्या बातम्या दिसत आहेत. मग पेशंटला मरायला पाठवायचं का आम्ही? त्या लेबर पेन चालू झाले होते, त्या बच्चूने स्टूल पास केलेलं होतं आईच्या पोटामध्ये, आणि त्याच्यामध्ये हे आम्हाला नंबर देत नव्हते मॅडमचे. माझ्याकडे फोन नव्हता, माझा गाडीतच राहिलेला होता, मी हॉस्पिटलमध्ये आलो त्यावेळेला. जर सादिया मॅडम आमच्या CM आहेत, त्यांचा नंबर दिला असता किंवा त्याने फोन केला असता, आम्ही रिक्वेस्ट करायचो तुम्ही सादिया मॅडमला फोन करा. त्याने फोन नाही केला, आम्ही फोन नाही करणार, आम्हाला नंबर द्या. आम्हाला नंबर नाही देणार ह्या कृत्यावरूनच हे जे काय झालं कृत्य त्या शब्दावरूनच झालं. आणि आम्हाला नंबर मिळाल्याबरोबर अर्ध्या तासामध्ये सादिया मॅडमने महापालिकेच्या रूल्सप्रमाणे त्या पेशंटला ॲडमिट केलं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेऊन, आणि त्या पेशंटची सुटका सुखरूप केली. जरी त्या बच्चूची आताची कंडिशन क्रिटिकल आहे सर, परंतु सुटका झाली त्याचा आम्हाला आनंद आहे. का एका गरजू महिलेला आमच्या कृत्यामध्ये उपयोग झाला. आम्ही तिथे गेलो आणि जो काय हंगामा झाला त्याबद्दल आम्हाला लाज वाटते का आमच्या महापालिकेमध्ये आजही ही परिस्थिती आहे. आणि याच्यापुढे आम्ही प्रयत्न करणार, अशी वेळच येऊ नये की डॉक्टरांना बेड नाही, अमुक नाही, तमुक नाही हे सांगण्याची वेळच येऊ नये. आणि डॉक्टरांनासुद्धा त्यांचं चुकलं असेल, मी आजही बोलतो, त्यांचं जर चुकलं असेल तर मी माफ करतो, त्यांना माफी करतो. माझं चुकलं असेल तर मी माफी मागतो, परंतु पुन्हा असं होऊ नये यासाठी सुद्धा तुम्ही पत्रकारांनी प्रयत्न केले. अगदी रमेशजी, आणि आम्ही सुद्धा, आणि अर्थात तुम्ही स्वतः सत्तेत आहात, त्यामुळे ह्यापुढे असं होऊ नये ह्याच्यासाठी मारहाणीपेक्षा प्रशासकीय स्तरावर तुम्ही प्रयत्न केलेले लोकांना जास्त आवडतील. धन्यवाद रमेशजी, आपण NDTV मराठीशी संवाद साधलात, सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. दरम्यान आपण बघतोय रमेश म्हात्रे यांच्याकडनं NDTV मराठीवर दिलगिरी व्यक्त करण्यात आलेली आहे. शिंदेचे नगरसेवक रमेश म्हात्रेंकडनं मारहाण करण्यात आलेली होती, आपण दृश्यांमध्ये बघतोय. आणि आता स्वतः रमेश म्हात्रे आपल्यासोबत जोडले गेलेले होते, त्यांनी NDTV मराठीवर दिलगिरी व्यक्त केलेली आहे. आणि ह्या सगळ्या प्रकरणावर पोलिसांची सुद्धा प्रतिक्रिया येते. पोलिसांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आपल्याला बघायचंय. मराठीवर डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटल येथे काल रोजी दोन डॉक्टर आणि नर्स यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या अनुषंगाने फिर्यादी श्री डॉक्टर वैभव साळुंके यांच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलीस स्टेशन येथे 4 पुरुष व 1 महिला आरोपी यांच्या विरुद्ध कलम 132, 121(1), 351(2), 352, 189(2), 191(2) सह महाराष्ट्र मेडिकेअर सर्व्हिस पर्सन अँड मेडिकेअर सर्व्हिस इन्स्टिट्यूशन प्रिव्हेन्शन ऑफ व्हायलन्स अँड डॅमेज और लॉस टू प्रॉपर्टी ऑर्डिनन्स ऍक्ट 2010 या अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे.